हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण उन्हाळा स्पेशल खूप मस्त थंडगार अशी सोलकढी बघणार आहोत. तेही अगदी घरच्या घरी ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळते ना, तशीच अगदी मस्त अशी थंडगार सोलकढी बनते. वरतून फक्त बारीक चिरलेली तुम्हाला कोथिंबीर दिसेल. अजिबात त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स दिसणार नाहीत. या पद्धतीने आपण ही सोलकढी बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. साहित्य बघून घ्या. थोडीशी कोथिंबीर घेतले, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं बारीक चिरून, 1 ते 1.5 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं भाजलेलं घेतलेलं आहे आणि हा एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे. तर हा तुम्ही विळगीने खोवून घेऊ शकता किंवा मग किसणीने किसवून घेऊ शकता, नाहीतर छोटे छोटे काप करून घेतले तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असली ना, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या ओल्या नारळाचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि जे आपण सर्व साहित्य घेतले, कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरं, हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकसाथ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरचं जार थोडंसं मोठंच घेतलेलं आहे. लहान जार घेऊ नका, मोठंच जार घ्या, म्हणजे व्यवस्थित त्याचं नारळाचं दूध काढता येतं. तर मोठंच असं जार घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण नारळाचे काप टाकून घेतलेत आणि जे आपण साहित्य घेतले ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टाकून घेतलं की एकसाथ मिक्सरला फिरलं जातं आणि त्याची चवसुद्धा अगदी मस्त एकजीव होऊन येते. तर याच्यामध्ये 1 चमचा मी इथं काळं मीठ वापरलेलं आहे. काळं मीठ नसेल तर आपण जे कोणतं रेग्युलर यूज करत असाल ते वापरलात तरीसुद्धा चालतं. तर त्याच छोट्या चमच्याने मी इथं 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. आता हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान फिरवून घेतल्यानंतर इथे बघा अगदी दरदरीत झालेलं आहे, कारण मोठं भांडं आहे मिक्सरचं. तर इथे नारळाचं जे दूध काढायचं आहे त्याच्यामध्ये नारळाचं जे पाणी आहे ना, एक वाटीभर निघलं होतं, तर हे पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. नारळाचं पाणी जर त्याच्यामध्ये टाकून घेतलं ना, तर अगदीच त्या सोलकढीला खूप मस्त अशी टेस्ट येते. नक्कीच वापरून पहा. नारळाचं पाणी वेस्ट करू नका, तर या सोलकढीमध्येच यूज करा. अजून 1 ते 2 वाटी पाणी टाकून अगदी छान हे बारीक पेस्टसारखं मी करून घेतलेलं आहे. आता याचं दूध काढायचं म्हणलात तर एक मोठंसं भांडं किंवा एक कटोरी घेऊ शकता. त्याच्यामध्ये एक चाळण ठेवायची किंवा अशा पद्धतीने गाळणी ठेवायची आणि एक सुती कपडा टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सर्व हे आपलं पेस्ट टाकून घ्यायची आणि छान घट्ट आपल्याला हे निथळून पिळून घ्यायचं आहे. म्हणजे छान खालती आपल्या जो नारळाचं दूध खाली पडेल आणि वरती चकता चकता राहील. या पद्धतीने ह्या सोलकढीमध्ये ना नारळाचं पाणी वापरले त्याच्यासाठी अगदी मस्त सोलकढी बनते आणि त्याला चवसुद्धा अगदी छान येते. नक्कीच ट्राय करा. नारळाचं पाणी वेस्ट न करता या सोलकढीमध्येच वापरून पहा. खूप मस्त अशी सोलकढी तयार होते. आता हे नारळाचं दूध मी छान असं काढून घेतलं आहे. अजून या चकत्यामध्ये नारळाचं दूध आहे, त्याच्यासाठी हे पुन्हा एकदा मी मिक्सरच्या जारला 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून फिरवून घेते. अशाच पद्धतीने मी साधारणतः 2 ते 3 वेळा हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलं आणि छान असं त्याचं संपूर्ण मी दूध काढून घेतलेलं आहे. तर अगदी छान घट्ट घट्ट पिळून मी हर एक व्यवस्थित असं नारळाचं दूध छानसं काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची सोलकढी खरंच खूप छान होते आणि या उन्हाळ्यामध्ये सुद्धा फायदेशीर होते. तर हे जो चकता राहिलेला आहे ना, तर हा अजिबात वेस्ट करायचा नाही. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता किंवा मग वाळवून ठेवू शकता कोणत्याही भाजीमध्ये टाकण्यासाठी. नाही तर काहीच नाही, तर हिरव्या मिरच्या टाकून तुम्ही ह्याचा खराटासुद्धा बनवून ठेवू शकता. तर असा हा त्याचासुद्धा फायदा होऊन जाईल. तर इथे बघाल अगदी छान दाटसर आपलं हे नारळाचं दूध निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व फ्लेवरसुद्धा अगोदरच नारळाच्या दुधासोबतच आपण ॲड केलेलं आहे. तर कोकम ज्यूस घेतलेला आहे मी. तुमच्याकडं सोल असेल, सोलं, आगळ त्याचे हे तरीसुद्धा तुम्ही ते गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचा ज्यूस तुम्ही वापरू शकता. तर इथे मी कोकमचं सिरप घेतलेला आहे ज्यूस. तर हा
साधारणतः ते जी छोटी वाटी आपण पाण्यासाठी वापरली होती त्याच वाटीने अर्धी वाटी वापरलेलं आहे, म्हणजेच एक 5 ते 6 टेबलस्पून एवढा वापरलेला आहे. तर इथे मी साधारणतः 6 ते 7 ग्लास सोलकढी बनवत आहे. त्याच्यासाठी 5 ते 6 टेबलस्पून कोकम सिरप पुरेसा होऊन जातो. तर मस्त अशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बर्फाचे खडे टाकून घ्यायचे किंवा मग 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार असं ही सोलकढी तुम्ही पिऊ शकता. खूप मस्त आणि उन्हाळ्यामध्ये अगदी रिफ्रेश बनवते अशा पद्धतीची ही सोलकढी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा आणि त्यासुद्धा जर आवडल्या असतील तर त्यासुद्धा रेसिपीजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता पुन्हा भेटूयात अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.